नमस्कार. शेवटी युगंधरने बाप काय असतो हे पृथ्वीला दाखवून दिलेलं असतं. त्याचा मास्टर प्लॅन पृथ्वीच्या चांगल्याच अंगाशी आलेला असतो. पृथ्वीला लीगल नोटीस पाठवून त्याला चांगलंच वटणीवर आणलेलं असतं. त्यावेळेला मिताली युगंधरला बोलते, मिस्टर निंबाळकर, तुम्ही हे असं नाही वागू शकत. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, मिताली काय आहे ना, मी इथे बाप नाहीये, एक मी मालक आहे आणि म्हणूनच मी ही नोटीस पाठवली. त्यावेळेला लगेच शिल्पाताई बोलते, अरे तुला कळतंय का युगंधर तू काय केलंयस ते? युगंधर, अरे तुला समजायला पाहिजे, तू तुझ्या मुलाला नोटीस पाठवतोस. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, शिल्पाताई प्लीज या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल. आणि पृथ्वी निंबाळकर, तुम्ही तुमच्या साड्या लवकरात लवकर तयार करा, कारण काहीही झालं तरी ऑर्डर मात्र वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. तेव्हा मात्र पृथ्वी युगंधरकडे बघतच राहतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, मिताली, प्रांजल आणि पृथ्वी बेडरूम मध्ये असतात. त्याच वेळेला पृथ्वी बोलतो, मुद्दाम मुद्दाम करतायत हे युगंधर निंबाळकर, मला काही कळत नाहीये का? त्यांनी हे सर्व जाणून बुजून केलंय. आता आपण साड्या तरी तयार कशा करायच्या? त्यावेळेला मिताली बोलते, पण दादा, अरे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, अगं पण करायचं तरी काय? मला तर कळतच नाही काय करावं ते. त्यावेळेला तिथे विद्याधर आणि शिल्पा आलेले असतात. त्यावेळेला शिल्पा पृथ्वीला बोलते, पृथ्वी पृथ्वी अरे शांत हो, सगळं काही नीटच होईल. अरे पण तुला कळतंय का, एक आनंदाची गोष्ट घडलीये. अरे ती आनंदी या घरातून कायमची निघून गेलीये. आपल्याला तर तेच पाहिजे होतं ना. तेव्हा लगेच विद्याधर बोलतो, हे सर्व आहे ना दादा जाणून बुजून करतोय, तुम्हाला त्रास देण्यासाठी. अरे मला काही कळत नाही आहे का? त्यावेळेला लगेच मिताली बोलते, पण काका, अरे त्यांना आम्हाला त्रास देऊन काय मिळणार आहे? तेव्हा विद्याधर बोलतो, काय मिळणार आहे? अरे त्याची ती लाडकी बायको घर सोडून गेली ना, त्याचाच राग तो तुमच्यावरती काढतोय, पण तुम्हाला मात्र समजतच नाही. तेव्हा लगेच शिल्पा बोलते, विद्याधर बस कर, उगाच काही भरवू नकोस मुलांच्या मनात. आणि तसंही पृथ्वीने ऑर्डर वेळेतच पूर्ण केली पाहिजे. आता इथे पृथ्वी आहे म्हणून जर का दुसरा कोणता क्लायंट असता तरी सुद्धा युगंधर त्याच्यासोबत तसाच वागला असता. तेव्हा मात्र मिताली बोलते, आत्या, अगं पण एक चान्स तरी द्यायचा ना, असं करायची गरजच नव्हती. तर इकडे माई आणि बापू युगंधरला म्हणत असतात, अरे युगंधर तुझं काय चाललंय? युगंधर तू असा कसा काय वागू शकतोस? अरे तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. अरे त्या आनंदीशी तू सगळ्यांच्या साक्षीने लग्न केलंस ना, आणि आता मात्र तू तिला वाऱ्यावर सोडलंस. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, माई बापू मला या गोष्टींमध्ये नाही पडायचं. आणि खरं सांगू का, मी तिला बायको कधी मानलंच नव्हतं. मी माझ्या समीराची जागा तिला कधीच देऊ शकत नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते, बस झालं युगंधर, बस झालं. अरे त्या पोरीने तुझ्याकडून कसलीही अपेक्षा न करता या घराला आपलंसं केलं. तुझ्या तिन्ही मुलांना अगदी वटणीवर आणलं, त्यांना प्रेम दिलं, आणि तू मात्र जेव्हा तिला तुझी गरज होती तेव्हा तिचा हात सोडलास. अरे तू तिची जबाबदारी घेतली होतीस ना, मग तिची जबाबदारी तुला पार पाडता येत नाही? युगंधर, आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, बस आता माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवायची गरज नाही. आणि खरं सांगू का माई, या विषयावर मला बोलायचंच नाहीये. हा विषय आता इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल. त्यावेळेला लगेच बापू बोलतात, युगंधर युगंधर तू लय चुकतोयस, तुझं जे वागणं आहे ना ते पटतच नाहीये. तेव्हा मात्र युगंधर बोलतो, बापू मी काय करू? मी मुलांचं म्हणणं ऐकू की त्या आनंदीला शोधत बसू? माझी ना इकडे आड तिकडे वीर झालीये, मला कळतच नाही काय करावं ते. चारी बाजूनी मी अडकलोय. त्यावेळेला माई बोलते, अरे युगंधर ते काही असलं तरी ती पोर तिच्या माहेरी सुद्धा नाही, तिला शोधलं पाहिजेस तू, आणि तू मात्र तिचा पत्ता सुद्धा शोधत नाहीयेस. तेव्हा मात्र युगंधर बोलतो, माई बापू तुम्ही काळजी करू नका, आनंदी सुखरूपच असेल. त्यावेळेला लगेच माई बोलते, तू एवढ्या खात्रीने कसं काय बोलू शकतोस? युगंधर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. तू जे काही वागतोयस ना ते सर्व थांबव, नाहीतर एक दिवस सगळं काही अंगाशी येईल ना.
तेव्हा मात्र युगंधर माई आणि बापूंकडे बघतच राहतो. इकडे पृथ्वी शिल्पा आणि विद्याधरला म्हणत असतो, ती साडींची ऑर्डरच जाऊ देत, ती ऑर्डर मी वेळेतच पूर्ण करीन असा आत्मविश्वास आहे मला. त्यावेळेला प्रांजल बोलतो, कशी करणार आहेस पूर्ण? अरे तुला माहिती आहे ना, हे सर्व आनंदी बघत होती तुझ्या सोबत राहून. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, हो, पण मला मात्र वेगळ्याच गोष्टीची चिंता आहे. ती म्हणजे आनंदी गेली तरी कुठे? आनंदी या घरात नाही, मग आनंदी आहे तरी कुठे? तेव्हा लगेच विद्याधर आणि शिल्पा एकमेकांकडे बघतात आणि लगेच पृथ्वीला बोलतात, पृथ्वी, अरे तू त्या आनंदीचा विचार करतोयस? अरे तुला त्या आनंदीचा विचार करायची गरजच काय? आणि मुळात हा विषय आता काढूच नकोस पृथ्वी. अरे ती पिढा या घरातून बाहेर गेली ना, तेच बरं झालं. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, बस झालं, काय चाललंय तुमचं? अरे माणुसकी म्हणून तरी विचार करा. ती माझ्या वडिलांची जरी बायको असली आणि मी तिला स्वीकारत नसलो तरी सुद्धा एक माणूस म्हणून मी तिचा विचार करूच शकतो ना. तिला जर का काही झालं तर मला चालणार नाही. त्यावेळेला मिताली बोलते, हो आत्या, हे मात्र खरं आहे. आनंदीला काहीच होता कामा नये, पण आनंदी आहे तरी कुठे? त्यावेळेला विद्याधर बोलते, ए पोरांनो, काय तुम्ही कसला पण विचार करताय रे? अरे कशाला त्या भिकारड्या मुलीचा विचार करताय? उलट ती ही घाण आपल्या घरातून निघून गेली ना, तेच बरं आहे. जाऊ देत एकदाची तिला. त्यावेळेला युगंधर बोलतो, वाह वाह विद्याधर वाह, मस्त कान भरणं चालू आहे मुलांचे. पण काय आहे ना विद्याधर, अरे तुम्ही कितीही कान भरा, पण शेवटी ती समिधाची मुलं आहेत आणि समिधाचे संस्कार मात्र ते विसरणार नाहीत. राहिला प्रश्न आनंदीचा, तर आनंदीला शोधायची तुम्हाला गरजच नाही, कारण मी सुद्धा तिला शोधणार नाहीये. इथे राहून तिला जे भोग भोगावे लागतात त्यापेक्षा ती कुठेही असेल तिथे चांगली सुखातच असेल याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच कदाचित मला तिला शोधायचं नाही. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, वाह मिस्टर निंबाळकर, स्वतःची जबाबदारी मात्र सहजपणे झटकता. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, काय ना पृथ्वी, मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही. कधी म्हणतोस की त्या आनंदीला घटस्फोट द्या, त्या आनंदीवरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही तिला या घरात ठेवताय, पण आता ती आनंदी हे घर सोडून गेले आणि मला तिला शोधण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, तर उलट तू माझ्यावरतीच आरोप करतोयस. त्यावेळेला लगेच मिताली बोलते, मिस्टर निंबाळकर, तुम्ही काय आम्हाला टोमणे मारताय का, की सर्व हे मुद्दामून करताय? त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, टोमणे आणि मी, अरे माझी एवढी हिंमत नाहीये, कारण तुमच्याशी कसं बोलावं ना तेच मला कळत नाही. बाप म्हणून मी हरलोय. त्यावेळेला मात्र पृथ्वी त्यांच्याकडे बघतच बसतो आणि युगंधर मात्र तिथून निघून गेलेला असतो. इकडे माई बापूंना म्हणत असते, अहो अहो आनंदी कुठे असेल? अहो तिचा पत्ता सुद्धा आपल्याला माहिती नाही. बिचारी पोर काय करत असेल? त्यावेळेला बापू म्हणतात, खरं सांगू, मला तर कळतच नाहीये त्या पोरीच्या वाटेला किती दुःख आहेत. बघितलंस ना, आधीच तिला दिसत नाही आणि आता मात्र युगंधरने सुद्धा तिचा हात सोडलाय. मला तर कळतच नाही ती पोरगी कुठे असेल, काय करत असेल, कशी राहत असेल. तेव्हा लगेच माई बोलते, खरं सांगू का, मला तर समजतच नाहीये काय करावं आणि काय नाही ते. युगंधर अशी स्वतःची जबाबदारी झटकेल या गोष्टीवरती विश्वास का बसायला तयार नाही. तेव्हा मात्र बाबू बोलतात, खरंच मला सुद्धा कळत नाही युगंधर असा कसा काय वागू शकतो. प्रत्येक वेळेला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारा युगंधर मात्र आज आनंदीची जबाबदारी सहजपणे झटकतोय. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रात्रीच्या वेळेला युगंधर घरातून बाहेर पडलेला असतो आणि तो एका फार्म हाऊसवर आलेला असतो. फार्म हाऊसवर येताच तो मोठ्याने हाक मारतो, आनंदी. त्यावेळेला आनंदी समोर येते. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, बरी आहेस ना तू? तुला इथं काही त्रास तर होत नाही ना? त्यावेळेला आनंदी बोलते, नाही मालक साहेब, मला कसलाही त्रास होत नाही. पण मालक साहेब, मी तर घर सोडून जात होते ना, मग तुम्ही मला इथे का आणलत? काय गरज? मालक साहेब, तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये माझ्यामुळे दुरावा आलेला मला सहन होणार नाही. मालक साहेब, तुम्ही मला इथे लपवलंय आणि घरच्यांना असं वाटत असेल की मी ते घर सोडून गेली आहे. खरं तर मी ते घर सोडूनच जात होते, पण मालक साहेब तुम्ही माझं ऐकलं नाहीत. काल रात्री जेव्हा मी येत होते तेव्हा मात्र, आणि आपल्याला कालचा सीन दाखवण्यात येतो.
त्यावेळेला आनंदी घरातून बाहेर पडलेली असते आणि आनंदीचा पदर तुळशी मातेने पकडलेला असतो. त्यावेळेला आनंदी पाठी वळून बघते तर युगंधर तिथे उभा असतो. त्यावेळेला युगंधर आनंदीला बोलतो, आनंदी कुठं चाललीस तू? त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, मालक साहेब मला इथून जाऊ दे. या घरात माझ्यामुळे खूपच भांडणं होत आहेत. मालक साहेब तुम्हाला कळतंय का? काही झालं तरी या घरात माझ्यामुळे झालेली भांडणं मला कधीच सहन होणार नाहीत. मालक साहेब जरा तरी तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, आनंदी परिस्थितीपासून लांब पळणं म्हणजे त्याच्यावरती तोडगा काढणं असं होत नाही. अगं तू अशी कशी काय डगमगून जाऊ शकतेस? तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नाही आनंदी. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, मालक साहेब मग मी काय करू? अहो तुम्ही सुद्धा माझ्यावरती रागवता, चिडता. कोणीच मला समजून घेत नाहीये. अहो मला सुद्धा तुमच्याशी लग्न करायची काही हौस होती का? खरं सांगायचं तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं की तुम्हाला ही 3 मुलं आहेत म्हणून. त्यावेळेला युगंधर बोलतो, आनंदी जरा शांत हो आणि प्लीज आता गोष्टी समजून घे. तुला हे असं जायची गरज नाही. त्यावेळेला आनंदी बोलते, मग काय करायचं? काय करायचं मालक साहेब? पृथ्वी, मिताली, प्रांजल यांचा रोष मला सहन होत नाही. त्या मुलांच्या डोळ्यातलं पाणी मला नाही बघवत. मालक साहेब मी माझ्या परीने सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळं काही हातातून निसटतंय असं मला वाटतंय. प्लीज मालक साहेब प्लीज तुम्ही जरा गोष्टींचा विचार करा आणि मला हे घर सोडून जाऊ द्या. प्लीज मला या घरामध्ये नाही राहायचं. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, तुला हे घर सोडून जायचं आहे ना? मग ठीक आहे, आता मी मास्टर प्लॅन खेळतो. आनंदी मी तुझी जबाबदारी कधीच झटकली नाही आणि झटकणार सुद्धा नाही. आता मात्र मी सांगेन तिथं जाऊन तू राहायचं. या मुलांचे डोळे मात्र मी उघडतो. आनंदी एक ना एक दिवस या मुलांना त्यांची चूक कळेल आणि ते स्वतःहून तुझी माफी मागतील. तेव्हा मात्र आनंदी बोलते, त्यांनी माझी माफी मागावी अशी माझी इच्छा सुद्धा नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी मला स्वीकारावं आणि खरं सांगू तुमच्यातला आणि मुलांमधला दुरावा कमी व्हावा. तुम्ही आणि मुलं एकत्र राहावं एवढीच माझी इच्छा आहे. माझं काय घेऊन बसलात? मालक साहेब जन्मापासूनच माझ्या वाटेला जे दुःख आहे ना ते दुःख मी आजपर्यंत भोगतेय आणि खरं सांगू मला कोणत्याच आनंदाची गरज नाही, कारण मुळातच माझं नाव आनंदी आहे. त्यामुळे मी ठरवलंय की नेहमीच आनंदी राहायचं. आणि इकडे युगंधर लगेच आनंदीला बोलत असतो, बघितलंस काल रात्री मी तुला पकडलं म्हणून घर सोडून जाताना, नाहीतर तू मला सुद्धा न सांगता हे घर सोडून गेली असतीस. खरं सांगायचं तर आनंदी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. त्यावेळेला आनंदी बोलते, मालक साहेब आता त्या सर्व गोष्टी जाऊ देत. मालक साहेब तुम्ही मला इथे तर आणून ठेवलंय, पण आता करायचं तरी काय? तेव्हा लगेच युगंधर बोलतो, या पुढचा डाव मी रचलाय आणि आता त्या पृथ्वीच्या अंगाशी येत असेल त्याला तुझी खरी किंमत कळेल आनंदी. त्याला समजून चुकेल की तो किती चुकीचं वागलाय तुझ्यासोबत. त्यावेळेला आनंदी बोलते, मालक साहेब मला खरंच तुमचं वागणं कळत नाहीये. तुम्ही काय करताय, काय बोलताय खरंच समजत नाहीये. प्लीज प्लीज मालक साहेब जे काही आहे ते स्पष्टपणे बोला बघू. त्यावेळेला युगंधर बोलतो, स्पष्ट बोलायची ही वेळ नाहीये आनंदी. आता मात्र सगळं काही नीटच होणार. माझ्यावरती विश्वास ठेव आणि लवकरच सगळ्या गोष्टी नीट करणार मी. आनंदी त्या घरात तुला मी मानाने घेऊन जाणार. तेव्हा मात्र आनंदी युगंधरला बोलते, मालक साहेब मला त्या घरात माझं कुटुंब एकत्र पाहिजे. मी तुमच्यासोबत संसार करायची इच्छा कधीच व्यक्त केली नाही. मला तुमच्यासोबत राहायचं आहे असं सुद्धा व्यक्त झालं नाही. फक्त माझ्या कपाळी आणि माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे, कुंकू आहे, ते मात्र तुमच्या नावाचं आहे हे मी विसरू शकत नाही. मालक साहेब या लग्नाकडून मला कसलीच अपेक्षा नाही, पण मी मात्र या लग्नाची सगळी वचनं निभावणार. माझी सगळी कर्तव्य पार पाडणार, कारण मी हे लग्न मनापासून स्वीकारलंय. मी तुम्हाला नवरा मानते, पण तुमच्याकडून कोणत्या हक्काची अपेक्षा करत नाही. तेव्हा मात्र युगंधर बोलतो, आनंदी अगं कमाल आहे तुझी. मी तुझ्याशी एवढा विचित्र वागतो तरी सुद्धा तू एवढं शांतपणे कसं काय घेऊ शकतेस?
त्यावेळेला आनंदी बोलते, समोरचा माणूस आपल्याशी कसाही वागला तरी आपण आपले गुण सोडले नाही पाहिजेत. प्लीज प्लीज समजून घ्या आणि हा विषय आता सोडा. इकडे मात्र पृथ्वीला रात्री झोप लागत नसते. त्याच वेळेला माई आणि बापू तिथे आलेले असतात. त्यावेळेला माई पृथ्वीला बोलते, पृथ्वी अरे काय झालं, झोपला नाहीस का? त्यावेळेला पृथ्वी बोलतो, झोप लागत नाहीये मला. त्यावेळेला बापू म्हणतात, कशी लागेल ना झोप? झोप तर लागूच शकत नाही, कारण स्वतःला माहिती आहे तू किती चुकीचं वागलास. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, बापू तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो मी काय चुकीचं वागलो ते तरी सांगा. त्यावेळेला लगेच बापू बोलतात, काय चुकीचं वागलास? पृथ्वी अरे त्या पोरीला तुम्ही दुखावलं, त्या पोरीला या घराबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं. अरे त्या पोरीने काय वाईट केलं होतं रे? कधीतरी तुम्ही तिला त्या युगंधरच्या रूम मध्ये बघितलं? अरे ती पोर आल्यापासून या शिल्पाने तिला किचन मध्ये राहायची परमिशन दिली आहे. त्या किचन मधून बाहेर सुद्धा पडायचं नाही. आणि हे सर्व युगंधरला माहिती सुद्धा नाही. युगंधरला असंच वाटतं की ती पोर गेस्ट हाऊस मध्ये राहते, पण ती पोर मात्र किचन मध्येच असते, अगदी नोकरांसोबत. पण तिने कसलीच कधीच कोणाकडून अपेक्षा केली नाही. आणि तू मात्र तिला या घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलंस. तेव्हा मात्र पृथ्वी बोलतो, बापू माई तुम्ही असं काय बोलताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आमची आई म्हणजे तुमची मुलगी ना, तरी सुद्धा तुम्ही तिची जागा या आनंदीला सहजपणे दिलीत. त्यावेळेला लगेच माई बापू म्हणतात, आम्ही कोण कुणाची जागा कोणाला देणार? हे खरं सांगायचं तर ही त्याचंच सगळं काही आहे. आणि समिधाला सुद्धा हेच पाहिजे. समिधाला माहिती आहे या घराला जर का जोडून ठेवणारी कोणी असेल तर ती आनंदीच आहे. त्यावेळेला मात्र पृथ्वी बोलतो, बापू तुम्हाला वाटत असेल मी चुकतोय, पण मी चुकत नाही. त्यावेळेला लगेच बापू बोलतात, चल ग ह्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, युगंधरचा हा मास्टर प्लॅन पृथ्वीच्या अंगाशी येईल का? आणि पृथ्वी खरोखर आनंदीला स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.